नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा खुलासा होताना पाहायला मिळणार आहे। फायनली तो पेंडंटचा तुकडा कोणाचा आहे याबाबतचे पुरावे हे अर्जुन सायलीच्या हाती लागणार आहेत आणि त्यासोबतच आणखी काही गोष्टींचा उलगडा होणार आहे। म्हणजे ती त्याचबरोबर त्याच्यावर असलेल्या बर्थ डेटमुळे तर स्पष्ट असं क्लिअर झालेलं आहे की तो जो पेंडंटचा तुकडा आहे तो हा या साक्षीचा आहे। तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर अद्वैत आणि कला हे दोघंही आता यांची मदत करणार आहेत, ते म्हणजे सायली आणि अर्जुनची। तर इकडे अर्जुनला जेव्हा कळतं की त्या पेंडंटच्या तुकड्यावरती जो हॉलमार्क आहे, जो नंबर आहे तो CJK म्हणजे चांदेकर ज्वेलर्स कोल्हापूर यांचा आहे आणि मग ते अद्वैतकडे जातात आणि अद्वैतकडे गेल्यावर अद्वैतने डिटेल्स काढलेले आहेत। CJK कोल्हापूर 95 म्हणजे 1995 साली तो दागिना बनवलेला आहे। आणि मग अद्वैतला जेव्हा अर्जुन विचारतो की नक्की कोणी बनवला हे कळू शकेल का, अद्वैतकडे ते रजिस्टर असतं, ते रजिस्टर अद्वैतने काढलेलं आहे आणि इकडे अर्जुनच्या हातात दिलेला आहे। तर तो जो दागिना आहे तो दागिना जो आहे तो दागिना हा बनवलेला आहे तो म्हणजे कालिंदी भाडिकने। आता अर्जुन आणि सायली कोल्हापूरवरून मुंबईला येतात आणि मग चैतन्यला बोलवलं जातं। चैतन्य जेव्हा तो पेंडंटचा तुकडा हातात घेतो त्याला सांगितलं जातं की असं 8 ऑगस्ट 1995 साली हा दागिना बनवलेला आहे कालिंदी भाडिकने। तर चैतन्य लगेच सांगतो की 8 ऑगस्ट 1995 ही तर या साक्षीची बर्थ डेट आहे। आणि झालं, या ठिकाणी बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात आणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो। तर सायली आणि अर्जुन यांच्या हाती आता साक्षीच्या विरोधात खूप मोठा पुरावा लागलेला आहे आणि हे सगळं जे काय आहे ते अर्जुनला समजलेलं आहे। तर हे सगळं आता कशा पद्धतीने होणार, त्याचबरोबर प्रियाची धुलाई का केली जाणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सध्या पावसाचे दिवस आहेत त्यामुळे थोडासा डिस्टर्बन्स होत आहे, त्यासाठी तुमच्या सर्वांची मी माफी मागते। इकडे अर्जुन आणि सायली बसलेले असतात। सायली अर्जुनला म्हणत असते की तुम्ही तो पाहिला का तुकडा, तुम्ही स्वतः पाहिलंय का भिंगातून? तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, 1-2 ज्वेलर्स आले होते ना, त्यांनी पाहिलेलं आहे। हे ऐकल्यानंतर मात्र सायली पुन्हा बोलत असते। सायली म्हणत असते की अर्जुन सर तुम्ही पहा। मग अर्जुन जो आहे तो जो तुकडा आहे तो भिंगातनं पाहतो आणि तेव्हा तो म्हणतो की याच्यावरती एक नंबर आहे CJK 95। तेव्हा सायली म्हणते हा कसला नंबर असेल? अर्जुन म्हणतो की प्रत्येक ज्वेलर्स आहे ना असा हॉलमार्क बनवून घेतो, तो स्वतःच्या त्यांचा असतो, आपल्याला एकदा बघावं लागेल। तेव्हा सायली म्हणते पण अर्जुन सर मला एक विचारायचं आहे, जर हा हॉलमार्क आपण चेक केला आणि त्यावेळेस आपल्याला समजलं, म्हणजे हा इंटरनेटवरती आपल्याला समजेलच ना? तेव्हा अर्जुन म्हणतो की हो। मग अर्जुनला आता सायली म्हणते की आपण इंटरनेटवरती बघूया। फायनली अर्जुन आणि सायलीला कळलेलं आहे की CJK 95 हा नंबर त्याच्यावरती आहे। आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आत्ता जेव्हा सायली हे सगळं बोलत असते तेव्हा मात्र हे जेव्हा घडत आहे तेव्हा अर्जुन मोबाईलवरती चेक करतो आणि त्याचबरोबर इकडे मोबाईलवरती जेव्हा तो नंबर चेक केला जातो आणि मग अर्जुन म्हणतो की CJK 95 CJK म्हणजे चांदेकर ज्वेलर्स आहे आपल्या अद्वैतचं। त्यावेळेस इकडे कला म्हणते मग तर भारी झालं, आपल्याला आपल्या माणसांकडून ही गोष्ट समजणार आहे, ती म्हणजे की हा नक्की सोन्याचा तुकडा कोणाचा आहे हे आता कला आणि इकडे सायली आणि अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं। म्हणजे आपल्या हक्काचा माणूस आहे, विश्वासाचा माणूस आहे, त्याच्याकडून ही गोष्ट आपल्याला समजेल असं सगळं बोलणं चाललेलं असतं। आणि त्यासोबतच इकडे अर्जुन आणि त्याचबरोबर इकडे सायली बोलत असतात, त्यांच्या दोघांचंही म्हणणं असं आहे। मग सायली अर्जुनच्या मागे लागते की अर्जुन सर मला काय वाटतंय माहितीये का, तुम्ही अद्वैत भाऊजींना फोन करा ना। असं म्हटल्याबरोबर इकडे अर्जुन म्हणतो की आता वेळ झाला, मी मेसेज करून ठेवतो। सायलीचं असं म्हणणं असतं की चांगल्या कामाला उशीर कशाला, एकदाच आपण बोलून घेतलं की मग गोष्टी क्लिअरच होणार आहेत असं सायलीला वाटत असतं। आणि मग अर्जुन लगेचच अद्वैतला मेसेज करतो। अद्वैतला मेसेज करून तो सांगत असतो की उद्या आम्ही कोल्हापुरात येणार आहोत, मी आणि सायली, माझं महत्त्वाचं काम आहे। अर्जुनने ह्या गोष्टी आता इकडे सांगितलेल्या असतात।
त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू झालेलं असतं तेव्हा मात्र इकडे अर्जुन आणि त्याचबरोबर साक्षी दोघंही कोल्हापूरला जाणार असतात. महिपत आणि नागराज दोघेही दारू पीत बसलेले असतात. महिपतची मात्र चिडचिड होत असते. महिपत म्हणत असतो की ते अर्जुन सुभेदार प्रत्येक वेळी जिंकतच चाललाय पण माझ्या हाती मात्र काहीच लागत नाहीये. माझी पोरगी त्या जेलमध्ये आहे आणि त्या दामिनी देशमुखलाही आणलेला आहे, त्याचाही काहीही उपयोग होत नाही असं इकडे महिपतचं म्हणणं असतं. महिपत जेव्हा हे सगळं बोलत असतो तेव्हा मात्र इकडे नागराज म्हणत असतो, माझा विचार कर ना, मला काय वाटत असेल महिपत. अरे दरवाजा उघडला तरी मला असं वाटतं की तो अर्जुन आलेला आहे. मी दादाच्या बाबतीत जे जे काही केलेलं आहे ना त्याबद्दल आता तो मला संपवणार आहे. महिपतचं पण इकडे तेच बोलणं चाललेलं असतं आणि इकडे नागराज मात्र म्हणत असतो की काहीही झालं तरीही आता सध्या आपल्याला शांतपणे राहणं गरजेचं आहे असं नागराजचं म्हणणं असतं. आणि महिपतला तो म्हणत असतो की शांत राहा, आता दामिनीवर विश्वास ठेवला पाहिजे आपल्याला. तेव्हा महिपत म्हणत असतो की त्या दामिनीवर किती विश्वास ठेवायचा आहे, कारण तिच्यावर विश्वास ठेवत ठेवत अख्खी तिजोरी माझी इकडे रिकामी होत चाललेली आहे. एवढा पैसा मी तिला देत आहे पण त्याचा फायदा मात्र काहीच होत नाही. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात त्याच वेळी आपल्याला हे पाहायला मिळतं की महिपत आणि नागराज दोघंही वैतागलेले आहेत. त्या दोघांनाही आता टेन्शन आलेलं आहे. त्यांना काही सुचत नाहीये नक्की काय करायचं आहे, कशा पद्धतीने गोष्टी हँडल करायच्या आहेत तेच त्यांच्या लक्षात येत नसतं. आणि इकडे आता नागराज म्हणत असतो की महिपत शांत हो, तुला जरा जास्त चढलेली आहे आणि किती बाटल्या फोडणार आहेस आता, फोड, जेवढ्या फोडायच्यात ना तेवढ्या बाटल्या फोड असं म्हणत नागराज महिपतला इकडे बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता रविराज आणि प्रतिमा घरी आलेले असतात. रविराज आणि प्रतिमा या दोघांनाही टेन्शन आलेलं असतं. प्रतिमा रविराजला म्हणत असते की घरी आल्यापासून तुम्ही काही बोलत नाहीये, गाडीतही तुम्ही एक शब्दही बोललेला नाहीये, नक्की काय झालेलं आहे असं प्रतिमा म्हणत असते. अगदी तुमच्या डोक्यात जे चालू आहे म्हणजे माझ्या डोक्यात जे चालू आहे तेच तुमच्या डोक्यातही चालू आहे ना. तेव्हा रविराज म्हणतात की हो. आणि मग रविराज प्रियाला कॉल करतात. इकडे प्रियाला रविराजचा कॉल आलेला पाहून तिला तर टेन्शनच आलेलं असतं. तिला कळत नसतं की आता या माणसाचा फोन मला कशासाठी आलाय, हा माणूस मला कशाला फोन करतोय, काय हा माणूस कशासाठी ना, असं सगळं तिचं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की नाही आणि मग रविराजचा ती फोन उचलते. रविराजचा फोन जेव्हा ती उचलते तेव्हा मात्र सगळ्या गोष्टी आता क्लिअर होऊ लागलेल्या असतात, कारण रविराजने तिला कशासाठी फोन केलेला आहे हे आता तिला कळलेलं असतं. जेव्हा रविराजचा फोन उचलला जातो तेव्हा रविराज तिकडून एकच गोष्ट सांगतो की उद्या घरी यायचं आहेस, तुझ्याकडे काम आहे, माझं तुझ्याशी बोलायचं आहे. प्रियाच्या लक्षात आलेलं असतं की तिला घरी कशासाठी बोलवलं जातंय, नक्की तिच्याकडे काय काम आहे, ही गोष्ट मात्र प्रियाच्या लक्षात आलेली असते. आणि त्यासोबतच प्रिया मात्र वैतागलेली असते. ती म्हणत असते की काय करू आता, एकतर हे सगळं साळसूतपणाचा आव आणून आणून मला ना कंटाळा आलेला आहे आणि आता ह्या सगळ्या गोष्टी मला कराव्या लागत आहेत. नाही, हे सगळं थांबलं पाहिजे. आणि झालं तेवढ्यातच आता अश्विन आलेला असतो. अश्विन जेव्हा येतो तेव्हा म्हणत असतो, तन्वी काय झालेलं आहे आज कुमाजी असं काय म्हणत होती, हे सगळं बोलणं चाललेलं आहे. तेव्हा मात्र अश्विनला प्रिया म्हणत असते की तुला माहिती आहे ना अश्विन, ती सायली प्रत्येक वेळेस माझ्या विरोधात काही ना काही खोटं करत असते. तेव्हा हा मूर्ख अश्विन आहे तो म्हणत असतो, मग तू तिथल्या तिथं तिला का उत्तर देत नाहीये, तू काय ऐकून घेत असते. तर प्रियाचं असं म्हणणं असतं की मग काय करू अश्विन, मी सांग ना तू, कारण काही झालं तरी ही जी सायली आहे ना ती प्रत्येक वेळेस नवीन नवीन काहीतरी कारस्थान करत असते आणि ते मात्र मला ऐकून घ्यावं लागतं. हे सगळं बोलणं तिचं चाललेलं असतं. तेव्हा हा जो अश्विन आहे तो जराही विचार करत नाही, कारण आजपर्यंत सायली कधीच खोटं बोललेली नाही आणि तिने प्रियाच्या विरोधात काय कारस्थान करणार. आणि इकडे प्रिया मात्र रडायचं नाटक करते. ती म्हणत असते, बघितलं ना, मला ना कळतच नाहीये की माझं नक्की काय चुकलेलं आहे, मी नक्की काय करू, कशामुळे हे सगळं असं घडत आहे आणि ही सायली माझ्या वाईटावर का उठलेली आहे, माझ्या माणसांना माझ्या विरोधात का भडकवते, असं म्हणत ती रडायला लागलेली असते. आणि मग लगेचच अश्विन जो आहे तो तिला जवळ घेतो आणि तिला म्हणू लागतो की काळजी करू नको, कारण काही झालं तरीही मी आहे ना तुझ्यासोबत, असं म्हणत आता अश्विनला तिने चांगलंच घोळात घेतलेलं असतं. आणि अश्विन म्हणत असतो की काळजी करू नको. प्रिया म्हणत असते की अश्विन, काही झालं तरी तू माझ्यासोबत आहे ना, मग मला टेन्शन नाहीये, तू माझ्यासोबत आहेस ना. तेव्हा ती म्हणत असते, बघितलं ना, आताही बाबांनी मला फोन केलेला आहे आणि उद्या बोलवलेला आहे, नक्कीच बाबा मला ओरडणार आहेत, असं तिचं म्हणणं चाललेलं असतं. आणि इकडे
कल्पना आणि त्याचबरोबर प्रताप बोलत असतात. कल्पनाला प्रताप म्हणत असतो की काय झालं, तेव्हा कल्पना म्हणत असते की काय नाही, तन्वीचा विचार करते. प्रताप म्हणतो बरोबर आहे, कारण विचार करावाच लागणार आहे ना, तुझे काय करत आहेस किंवा तुझ्यामुळं तुला जाणवत असेल की तन्वीमुळं काय काय घडत आहे. तेव्हा ती म्हणते की म्हणजे, तेव्हा प्रताप म्हणतो की कसं आहे माहितीये का, तुझ्या डोळ्यावरती तन्वीची जी झापडं आहेत ना ती पूर्णपणे अजून गेलेली नाहीयेत, अजून आहेत तशीच, पण आता थोडीशी ना ती धुसर झालेली आहेत. त्याच्यामुळे तुला कळायला लागलेलं आहे की तन्वी खोटं बोलते, नक्की काय करते. तेव्हा इकडे कल्पना म्हणत असते की कसं आहे माहितीये का, तुम्ही जे बोलत आहात ना ते तुम्हाला तुमचंच खरं वाटत आहे. तेव्हा प्रताप म्हणतो मी काही खोटं बोलत नाहीये, जे खरं आहे ना तेच बोलत आहे. कारण काहीही झालं तरीही तन्वीची जी झापडं तुझ्या डोळ्यावरती आहेत ना ती थोडीशी धुसर झालेत. आता ती खाण्यापिण्याच्या बाबतीत खोटं बोलते. अगं पण विचार कर ना, खाण्यापिण्याच्या बाबतीत आपल्या घरात खोटं बोलायची गरज काय आहे. तिला कोणी कंपल्शन केलं होतं उपवास कर म्हणून. आणि जी सायली आहे ना ती प्रत्येक वेळेस असते आणि मग ती म्हणत असते की सायलीवर तिचा राग आहे ना, म्हणून सायलीच्या बाबतीत ती असं करते. त्यावर मात्र इकडे प्रताप म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, कारण तूही तेच करत आहे, सायलीवरती तुझा राग आहे म्हणून हे सगळं तू बोलत आहेस, पण तुझ्याही डोक्यात तेच चाललेलं असतं ना, तुलाही तसंच वाटत असतं, मग ती पण तेच करत आहे हे तरी तू मान्य केलंस ना. असं म्हणत प्रताप चांगलंच आता इकडे तिला बोलत असतो. तिला म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही आता तुझ्याकडून चुकत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सायलीला सकाळ सकाळ कलाचा फोन आलेला असतो आणि ती म्हणत असते की अगं चांदेकर म्हणाला की तुम्ही दोघं येणार आहात. त्यावरती सायली म्हणत असते की हो. तर कला म्हणत असते नाही, मला वाटलं की चांदेकर असंच म्हणतोय. सायली म्हणते अगं येणार आहोत म्हणून तर सांगितलं ना, असंच का म्हणतील ते. तेव्हा कला म्हणत असते की मला सांग काय बनवू जेवायला, मग मला सांग ह्यांना भाऊजींना काय आवडतं त्यांच्यासाठी काय बनवू. असं सगळं तिचं बोलणं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर सायलीला ती विचारत असते. आणि कला मात्र जेव्हा सायलीशी बोलत असते तेव्हा सायली म्हणते की अगं जेवायला यायला नाही जमणार, थोडीशी घाई आहे ना, त्यामुळे ती गोष्ट नाही जमणार आहे, आम्ही अर्जुन कामासाठी येत आहोत ना, असं बोलणं सायलीचं झालेलं असतं. तेव्हा अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो की यांचं कसं आहे माहितीये का, या दोघांचं तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. तेव्हा कलाही म्हणत असते की हो, पण दोघंही एकमेकांसाठी अगदी पूरक आहेत असं सायलीचं म्हणणं असतं. इकडे आता रविराजने प्रियाला बोलावून घेतलेलं असतं. अगदी तिला कोर्टात उभं करतात तसं उभं केलेलं आहे आणि प्रश्नांचा भडीमार सुरू झालेला आहे. प्रिया म्हणत असते की बाबा मी काही केलेलं नाहीये, ती सायली मला खोटं ठरवत असते. तेव्हा रविराज म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेव, काल जेव्हा पूर्णाजीने हा विषय काढला तेव्हा सायलीने तुझी बाजू घेतलेली आहे, म्हणून तर तिने प्रतिमाच्या साडीबद्दल विचारलं. तसं तर प्रतिमाच्या साडीबद्दल विचारायची काहीच गरज नव्हती आणि त्याचबरोबर हे सगळं घडलेलं आहे. तेव्हा इकडे आता प्रतिमा पण म्हणत असते की हो, सायलीने तुझी बाजू घेतलेली आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा प्रिया म्हणत असते की ती सायली आहे ना प्रत्येक वेळेस माझ्या विरोधात कारस्थान करते आणि माझ्या विरोधात घरातल्यांना भडकवत असते. तेव्हा इकडे रविराज आणि प्रतिमा दोघंही म्हणतात की हे बघ, आम्ही जेव्हा जेव्हा पाहिलेलं आहे तेव्हा तेव्हा सायलीनं असं काहीही केलेलं नाही. आणि त्यासोबतच आता हे गोष्ट लक्षात ठेव, तुला सुभेदारांची सून म्हणून हे सगळं करावं लागत आहे आणि सुभेदारांची सून म्हणजे साधी जबाबदारी नाहीये. तुझ्या सासरच्या माणसांनी तुझ्याबद्दल हे बोलणं मला पटत नाहीये. तेव्हा सुमन म्हणू लागते पण भाऊजी असं काय झालंय का, एवढं काय बोललेले आहेत ते, तुम्ही एवढं चिडलेला आहात. त्याच्यावरती रविराज म्हणतात की कसं आहे माहितीये का, पूर्णाई काल मला म्हणाल्या की तन्वी खोटारडी आहे. तेव्हा प्रतिमा म्हणू लागते की अगदी तसंच नाहीये, त्याच शब्दात नाहीये, पण बोलण्याचा अर्थ तोच होता की अलीकडे तन्वी सारखं सारखं खोटं बोलायला लागलेली आहे असं पूर्णाई म्हणालेले आहेत असं दोघंही सांगत असतात. तेव्हा मात्र इकडे आता सगळ्यांना धक्का बसतो. पण नागराज मात्र म्हणत असतो की कसं आहे माहितीये का, अरे दादा तुला तर माहिती आहे ना ती कशी आहे ती सायली, जसं लग्न झालंय तसं अर्जुन आणि सायली या दोघांनाही आपली तन्वी नकोशीच झालेली आहे तिथं, त्यामुळे तर ते असं बोलत आहेत, हे बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे रविराज म्हणत असतात की एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी. त्याच वेळी प्रतिमा म्हणत असते की अगं तन्वी जरा त्या सायलीकडून शिक, घर कसं जोडून ठेवायचं, घरातल्या माणसांशी प्रेमाने कसं वागायचं, ह्या गोष्टी जरा शिकून घे तिच्याकडून. ती तुला सांगत असते ना काय झालंय कसं झालंय, मग तू कसं वागत आहे हे बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर रविराज बोलत असतात, रविराज सांगत असतात, पण प्रिया मात्र ऐकून घ्यायला तयार नसते. प्रिया म्हणत असते की सायलीच खोटारडी आहे आणि तिने मला अडकवत आहे. तरीही रविराज म्हणत असतात की एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी, आतापर्यंत तू आमच्याशी खोटं बोललेलीच आहे,
आमच्याशी ही प्रत्येक वेळेस खोटं बोलत आलेली आहे. आम्हाला पण प्रत्येक वेळेस वाटेल त्या शब्दात तू बोललेली आहे. कोर्टात ही तुझ्या आणि साक्षीच्या मैत्रीबद्दल खोटं बोललेलीच आहे. मग तरीही तुझं हे सगळं काय चाललेलं आहे? आणि हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की नाही, मला सायलीनंच अडकवलेलं आहे. तेव्हा मात्र रविराजचं असं म्हणणं असतं की एक गोष्ट लक्षात ठेव. पण प्रिया पुन्हा बोलायला लागते, माझ्याकडून एक चूक झालेली आहे, त्या चुकीवरून तुम्ही किती वेळा मला बोलणार आहात, सगळेजण किती वेळा मला दोष देणार आहात, असं प्रिया बोलत असते. रविराज म्हणत असतात की तन्वी, तुझं चुकतंय आणि तू चुकलेली आहे तर तू ते मान्य करायला शिक. पहिली गोष्ट, कारण तू ते मान्य करत नाही, तुझ्याकडून चुका होत असतात आणि तुला त्या चुकांची जाणीवही नसते आणि तुला त्या ऐकूनही घ्यायच्या नसतात. या भाषेमध्ये रविराज तिला बोलवत असतात, तिला ऐकवत असतात. पण इकडे रविराज जरी बोलत असले तरीही आता प्रियाला मात्र त्या गोष्टी अजिबात ऐकून घ्यायच्या नसतात. प्रियाचं असं म्हणणं असतं की नाही, काहीही झालं तरीही मी असं काहीच केलेलं नाहीये की ज्याच्यामुळे हे सगळं घडत आहे, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं त्यानंतर अर्जुन आणि सायली हे कोल्हापूरला पोहोचलेले असतात. कोल्हापूरला अद्वैत म्हणत असतो की अरे असं कसं काय येणं केलं तुम्ही अचानक, आता आलाच तर कोल्हापूरचा पाहुणचार घेऊन जायचंच आहे. अर्जुन म्हणतो की नाही नको, काम खूप अर्जंट आहे, तुला माहिती आहे ना त्या विलास मर्डर केसवरती माझं काम चालू आहे. हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं आणि तेव्हा तो म्हणत असतो की हो बरोबर आहे, पण करशील ना काम, एवढं काय त्याच्यामध्ये, हे चालू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे अर्जुन त्याला सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे अर्जुन आणि अद्वैत बोलत असतात. अद्वैत म्हणतो बरं बोल, काय काम आहे? तेव्हा अर्जुन सांगतो की एक सोन्याचा तुकडा आहे आणि तो नक्की काय आहे, तो कशाचा आहे, त्याच्याबद्दल मला सांगायचं, जाणून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर अर्जुनला तो बोलत असतो आणि त्याच वेळी अर्जुन म्हणत असतो की म्हणजे, त्यावेळेस अर्जुन सांगतो की हे बघ, हा दागिना आहे आणि CJK95 असं त्याच्यावरती लिहिलेलं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की CJK म्हणजे चांदेकर ज्वेलर्स कोल्हापूर आमचंच आहे आणि 95 म्हणजे 95 साली तो बनवलेला दागिना आहे, असं अद्वैतने सांगितलेलं असतं. आणि या सर्व गोष्टी आता तिथे समोर आलेल्या असतात. त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं की अद्वैत म्हणत असतो की अरे बरोबर आहे, तू त्या केसच्या संदर्भात एवढं डिटेल करतोयस. त्यावेळेस अद्वैतला अर्जुन सांगू लागतो की कसं आहे माहितीये का, काहीही झालं तरीही महत्वाची गोष्ट अशी आहे की मी ना आता या केसवरती बारीक स्टडी करत आहे, कारण काही झालं तरी महिपत आणि त्या दामिनीला एकही मुद्दा मला सोडायचा नाही की ज्यामुळे ते तिथं काहीतरी विचार करू शकतील, असं इकडे अद्वैतचं म्हणणं असतं. आणि त्याचसोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा अद्वैतने तो तुकडा स्वतः हातात घेतलेला असतो. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की मला कळत नाहीये की हे पेंडंट आहे का कानातलं आहे, या कोणत्याच गोष्टींचा खुलासा होत नाहीये, असं अद्वैतचं म्हणणं आहे. आणि त्यासोबतच अद्वैतला तो सांगत आहे. अर्जुन दाखवतो तेव्हा अद्वैत तो तुकडा घेतो आणि त्याचबरोबर इकडे कलाही तो तुकडा हातामध्ये घेते आणि बोलायला सुरुवात करते. तेव्हा कला म्हणते की हा पेंडंटचाच आहे, कारण हा जर कानातल्याचा तुकडा असता तर याला मध्ये बाक असला असता, तो नाहीये. अद्वैतने आता हातात घेतला, त्याच्यावर CJK95 आहे. 95 म्हणजे 1995 साली ही घडण झालेली आहे, असं अद्वैतने सांगितलेलं असतं. आणि कलाही तो तुकडा हातात घेते, अगदी जुन्या पद्धतीचं ते डिझाईन आहे, जुन्या पद्धतीनं ते बनवलेलं आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच या सर्व गोष्टींचा खुलासा आता अर्जुनच्या समोर होत असतो. अर्जुन म्हणत असतो की काहीही झालं तरीही हे सगळं जे काय आहे ते मला कळलं पाहिजे, असं अर्जुनला वाटत असतं. तेव्हा कलाही म्हणत असते की हो, अगदी जुनी घडणावळ आहे याची, त्यामुळे थोडासा याबाबत समजायला वेळ लागणार आहे, असं म्हणणं चालू झालेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा कला आणि अद्वैत दोघंही तिथं असतात. दोघंही शांतपणे बोलत असतात सर्व गोष्टींबद्दल. आणि अद्वैत जो काही सांगत आहे ते कला आणि इकडे सायली आणि अर्जुन दोघंही शांतपणे ऐकून घेत आहेत. त्या प्रत्येक गोष्टींबद्दल तिथे त्यांचे स्टेटमेंट देत असतात आणि जे काही घडलेलं आहे त्या गोष्टीबद्दल बोलत असतात. इकडे आता अर्जुन तो तुकडा हातामध्ये घेतो आणि तो पाहू लागतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की नाही, काहीतरी वेगळं आहे. आणि मग अद्वैतने सांगितल्यामुळं आता कळलेलं आहे की तो 1995 साली बनवला गेलेला आहे, ही गोष्ट लक्षात आलेली असते. आता अर्जुन सायली दोघंही तिथं आहेत. 1995 साली ही वस्तू बनवलेली आहे ही गोष्ट तर कळलेली आहे, परंतु आणखी काही गोष्टींचे खुलासे होणे बाकी आहेत. नक्की हा कोणाचा आहे? मग अर्जुन तिथे अद्वैतला म्हणू लागतो की मला सांगू शकशील का, हे नक्की कोणाचं आहे, कोणासाठी बनवलेलं आहे, कोणी बनवलेलं आहे? तेव्हा अद्वैत म्हणतो की हो नक्की, कारण तू त्या केसच्या संदर्भात किती डिटेल करतोय, कारण अगदी
तिथे प्रत्यक्षदर्शी आय विटनेस असतानाही तू हे सगळं केलेलं आहे आणि ही केस तुझ्या बाजूने खेचून आणलेली आहे, त्यामुळे मी नक्कीच तुझी मदत करणार आहे असं अद्वैतनं स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि अद्वैत कला आणि अर्जुन इकडे सायली आणि अर्जुनला मदत करायला तयार असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रजिस्टर काढलेला आहे आणि त्या रजिस्टरवरती बरोबर ती डेट मिळालेली आहे ज्या दिवशी हे सगळं हा दागिना खरेदी केलेला आहे, ती म्हणजेच 8 ऑगस्ट 1995. आणि कालिंदी महाडिक या व्यक्तीने तो जो पेंडंट आहे ते खरेदी केलेलं आहे हे लक्षात आलेलं असतं. आता कालिंदी महाडिक कोण आहे? आता कालिंदी महाडिक नक्की कोण आहे हा प्रश्न तर पडलेला आहे, परंतु कालिंदी महाडिक जी आहे तिने हे सगळं केलेलं आहे, हे घेतलेलं आहे हे लक्षात आलेलं आहे. आणि आता कालिंदी महाडिकला नक्की कोण आहे, तिचा आणि साक्षीचा काय संबंध आहे हे आता अर्जुन आणि सायलीला शोधायचं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू झालेलं असतं तेव्हा मात्र आता अर्जुन आणि सायली इकडे पनवेलला येतात. पनवेलला आल्यानंतर मग चैतन्याची भेट घेतली जाते. चैतन्याला जेव्हा ते सांगितलं जातं तेव्हा चैतन्य म्हणतो की 8 ऑगस्ट 1995 ही जी तारीख आहे ती आता साक्षीची बर्थडेट आहे आणि त्या क्षणी अर्जुनला खूप मोठा पुरावा मिळालेला आहे. अर्जुनला समजलेलं आहे की साक्षीची बर्थडेट आहे म्हणजे त्याच दिवशी असं काहीतरी घडलेलं आहे हे लक्षात आलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.